नमस्कार. पावसाळा सुरू झालाय आणि अशातच घरात कोणाला तरी खूप थंडी वाजून ताप आला तर मनात पहिला विचार येतो की हे मलेरिया तर नसेल ना. पण प्रत्येक ताप मलेरिया नसतो. मग याला ओळखायचं तरी कसं? चला, आज मलेरियाबद्दलची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करा, एखाद्या व्यक्तीला खूप ताप आलाय, पण नुसता ताप नाही, तर अशी काही जबरदस्त थंडी वाजतेय ही अंगावर 2-2 ब्लँकेट टाकूनही हुडहुडी काही केल्या थांबत नाहीये. हे साधं व्हायरल इन्फेक्शन नाही. हे असू शकतं मलेरियाचं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं लक्षण. आता या सगळ्या गोष्टींमागे एक छोटासा पण खूप धोकादायक खलनायक आहे आणि तो म्हणजे डास. पण थांबा थांबा, सगळे डास सारखे नसतात. मलेरिया पसरवणारा एक विशिष्ट डास आहे आणि त्याला ओळखणं हे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. तर हा खलनायक आहे तरी कोण? ही आहे मादी ॲनोफिलीस डास. हो, बरोबर ऐकलत. फक्त मादी डास, आणि ती सुद्धा ॲनोफिलीस जातीची. त्यामुळे हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक डास मलेरिया पसरवत नाही, पण हा एक डास मात्र अनेकांसाठी धोकादायक ठरू शकतो. आणि या डासाच्या सवयी आहेत ना, त्या आपल्या डोक्यातल्या कल्पनांच्या अगदी उलट आहेत. आपल्याला वाटतं की डास दिवसात जास्त चावतात, पण हा ॲनोफिलीस डास मुख्यत्वे रात्रीच्या अंधारात हल्ला करतो. आणि दुसरी त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे तो घाण गटारात नाही, तर आपल्याच घराजवळ साठलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. आता येऊया मलेरियाच्या सगळ्यात विचित्र आणि त्याला ओळखायला मदत करणाऱ्या लक्षणांकडे. हे आहे तापाचे खास चक्र. असं चक्र जे दुसऱ्या कुठल्याही सामान्य तापात सहसा दिसत नाही. आणि हेच या आजाराचं मुख्य वैशिष्ट्य आहे. तर हे चक्र 3 टप्प्यांमध्ये घडतं. पहिला टप्पा, थंडीचा टप्पा. यात रुग्ण अक्षरशः 15 मिनिटांपासून ते 1 तासासाठी कुडकुडतो. मग अचानक थंडी गायब होते आणि सुरू होतो तापाचा टप्पा. यात शरीराचं तापमान 104 डिग्रीपर्यंत जातं. प्रचंड डोकेदुखी सुरू होते. हा टप्पा साधारण 2 ते 6 तास चालतो. आणि शेवटी येतो घामाचा टप्पा. यात खूप घाम येऊन ताप उतरतो आणि रुग्णाला एकदम बरं वाटायला लागतं. पण खरी गोष्ट इथे संपत नाही. रुग्णाला वाटतं, चला आता बरं वाटतंय. पण नाही. बरोबर 1 किंवा 2 दिवसांच्या अंतराने हेच थंडी, ताप आणि घामाचं चक्र परत सुरू होतं. हे असं वारंवार होणं, हेच मलेरियाच्या निदानासाठीचं सगळ्यात पक्कं लक्षण आहे. आता बघा, कुठल्याही आजारासोबत ना गैरसमज हे येतातच. मलेरियाबद्दल तर समाजात बरेच गैरसमज पसरलेले आहेत. चला, यातले काही मोठे गैरसमज दूर करूया आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे ते बघूया. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात धोकादायक गैरसमज, अरे साधाच ताप आहे, जाईल 2 दिवसात आपोआप. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. मलेरियाकडे दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं. जर वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर हा आजार सेरिब्रल मलेरिया म्हणजे मेंदूचा मलेरिया किंवा किडनी फेल्युअरसारखं गंभीर रूप घेऊ शकतो. आणखी एक गोष्ट नेहमी ऐकायला मिळते की एकदा मलेरिया झाला की तो सारखा परत येत राहतो. हे एक अर्धसत्य आहे. असं तेव्हाच होतं जेव्हा डॉक्टरने दिलेला औषधांचा कोर्स पूर्ण केला जात नाही. कारण मलेरियाचे काही जंतू उपचारानंतरही लिव्हरमध्ये जाऊन लपून बसतात. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचा कोर्स पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, समस्या तर समजली, पण मग आता यावर उपाय काय? ह्याच्याशी लढायचं कसं आणि स्वतःला वाचवायचं कसं? चला, आता ते बघूया. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर कोणालाही थंडी वाजून ताप येत असेल तर अजिबात वेळ घालवू नका. घरगुती उपाय किंवा स्वतःच्या मनाने औषधं घेत बसू नका. ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन रक्ताची तपासणी करा. योग्य निदान हेच उपचारातील पहिलं आणि निर्णायक पाऊल आहे. आता बचावासाठी काय करायचं? 2 सोप्या गोष्टी. पहिली, मच्छरदाणी. आपण पाहिलं की हा डास रात्री चावतो, त्यामुळे रात्री झोपताना मच्छरदाणी वापरणं हा एक अत्यंत सोपा पण खूप प्रभावी उपाय आहे. आणि दुसरी गोष्ट, संध्याकाळ झाली की मॉस्किटो रिपेलेंट लावायला विसरू नका. पण हा लढा फक्त एकट्याचा नाहीये, तो सगळ्यांचा मिळून आहे. लक्षात ठेवा, हा डास स्वच्छ साठलेल्या पाण्यात वाढतो. त्यामुळे आठवड्यातून फक्त 1 दिवस ड्राय डे म्हणून पाळा. आपल्या घरातील कूलर, जुने टायर, कुंड्या यांसारख्या जागा कोरड्या करा. आपल्या आजूबाजूला पाणी साठणार नाही याची काळजी घ्या. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, मलेरियाबद्दलची योग्य माहिती आणि आपली तयारी हीच आपली सर्वात मोठी सुरक्षा आहे.
तर मग स्वतःलाच एक प्रश्न विचारूया, या पावसाळ्यात डासांच्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी आपण खरंच तयार आहोत का? यावर नक्की विचार करा.